तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाइब्स या चॅनलवरती. तर 5 जून 2026 रोजी राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे याविषयीची माहिती प्रादेशिक हवामान केंद्र यांनी दिलेली आहे आणि तीच माहिती आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो अपडेट पावसाच्या अंदाजाचा, जो की प्रादेशिक हवामान केंद्राने प्रसिद्ध केलेला आहे. त्यामध्ये तुम्ही आता इथे पाहू शकता ही अपडेट आहे 4 जून 2026 रोजीची, की ज्यामध्ये आपण डे 2 म्हणजेच 5 जून 2026 रोजीचा असलेला रिपोर्ट हा आपण हवामानासंदर्भातला पाहणार आहोत. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता 5 जूनमध्ये आता आपण जो काही खालील नकाशा पाहणार आहोत त्या नकाशामध्ये असलेले जे काही येलो अलर्टमध्ये असलेले जिल्हे आहेत त्यांच्यासाठी हा रिपोर्ट असणार आहे. तर त्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, त्यासह वादळे व मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा, की ज्याचा वेग हा 40 ते 50 प्रति तास किलोमीटर येण्याची शक्यता आहे. आणि हा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने येलो अलर्टमध्ये असलेल्या जिल्ह्यांसाठी वर्तवलेला आहे आणि तोही दिनांक 5 जून 2026 तर हा झाला रिपोर्ट. आता यानंतर आपण डायरेक्ट 5 जून 2026 रोजीसाठीचा प्रसिद्ध करण्यात आलेला नकाशा तो आता आपण येथे पाहूया. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता येथे संपूर्ण नकाशे दिलेले आहेत. तर त्याचमध्ये आहे 5 जून 2026 रोजीचा नकाशा, तो तुम्ही येथे पाहू शकता, की त्यामध्ये आता येलो अलर्टमध्ये तुम्ही येथे पाहू शकता नागपूर, गोंदिया, भंडारा, त्यानंतर गडचिरोली, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा, जळगाव, संभाजीनगर, जालना, त्यानंतर लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, त्यानंतर पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली व सातारा या सर्व जिल्ह्यांसाठी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी 5 जून 2026 साठी येलो अलर्ट हा जारी केलेला आहे, की ज्यामध्ये या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट व मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा देखील होण्याची शक्यता ही प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी वर्तवलेली आहे. आणि येथे वॉच बी अवेअर सतर्कतेचा इशारा हा प्रादेशिक हवामान केंद्राने या येलो अलर्टमधील असलेल्या जिल्ह्यांसाठी दिलेला आहे. तर त्याचबरोबर तुम्ही आता पाहू शकता हे उर्वरित 3 जिल्हे, की ज्यामध्ये चंद्रपूर, वर्धा आणि त्यानंतर अमरावती आहे, जे की ऑरेंज अलर्टमध्ये देण्यात आलेले आहेत. आणि येथे देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस व वादळी वारे होण्याची शक्यता आहे, की ज्या वाऱ्याचा वेग हा 40 ते 50 प्रति तास अशा प्रकारचा असणार आहे. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता ऑरेंज अलर्टमध्ये असलेले हे 3 जिल्हे, की ज्यांच्यासाठी अलर्ट, बी प्रिपेअर्ड, टेक टू ॲक्शन अशा प्रकारचा इशारा हा प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेला आहे. तर उर्वरित जिल्ह्यामध्ये धुळे असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल, ठाणे असेल, पालघर असेल, तर या जिल्ह्यांसाठी ग्रीन अलर्ट आहे. पण येथे देखील विजांचा कडकडाट व वादळी वारे होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी 5 जून 2026 साठी वर्तवलेली आहे. तर हा होता अंदाज 5 जून 2026 रोजीचा, जो की प्रादेशिक हवामान केंद्राने या सर्व जिल्ह्यांसाठी दिलेला आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.